यानंतर बातमी भिवंडीतून। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात त्यांना हजर राहावं लागणार आहे। महात्मा गांधींची हत्या ही संघानंच घडवून आणली असं वक्तव्य राहुल गांधींनी जाहीर सभेत केलं होतं। या विरोधात संघाचे शहर जिल्हा कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी कोर्टात याचिका दाखल केली होती। तेव्हापासून भिवंडी कोर्टात सुनावणी सुरू आहे। आज आरोप निश्चितीसाठी राहुल गांधींना कोर्टात हजर राहावं लागणार आहे। गुन्हा कबूल आहे किंवा नाही अशी विचारणा करून दोषारोपपत्र निश्चित केलं जाईल। मार्च 2016 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान महात्मा गांधीजींची हत्या आरएसएसनेच केली असं वक्तव्य एका रॅली दरम्यान भिवंडीमध्ये राहुल गांधींनी केलं होतं आणि याच वक्तव्याविरोधात आरएसएसचे भिवंडी संघटक राजेश कुंटे यांनी राहुल गांधी विरोधात न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे। मानहानीचा हा खटला आहे। 16 नोव्हेंबरला गेल्या महिन्यामध्ये राहुल गांधींना कोर्टामध्ये न्यायालयामध्ये हजर राहावं लागलं होतं आणि त्यावेळी जामीन याचिका राहुल गांधींनी भिवंडी न्यायालयामध्ये दाखल केली होती। राहुल गांधींना जामीन मंजूर झाला होता आणि पुढील तारीख 30 जानेवारी ही आजची तारीख देण्यात आली होती आणि पुढल्या कारवाईसाठी आज राहुल गांधी पुन्हा एकदा भिवंडीमध्ये येईल। सुरक्षेचा चोख बंदोबस्त भिवंडी कोर्टाबाहेर न्यायालयाबाहेर आपण बघू शकतो। या ठिकाणी 11 वाजताच्या दरम्यान राहुल गांधी येतील। राहुल गांधींचं जे या ठिकाणचं आगमन असेल ते या ठिकाणी राहुल गांधी मुंबईच्या विमानतळावर चॉपरनी येतील, त्यानंतर हेलिकॉप्टरनी भिवंडीमध्ये येतील। कोर्टाची कार्यवाही कोर्टाची प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा परत गोवा निवडणुकीसंदर्भात प्रचार सभेसाठी राहुल गांधी गोव्याकडे त्यांचं प्रस्थान होईल। गजानन बाळापूरकर सह अक्षय कुडकेलवार, एबीपी माझा, मुंबई।